त्यांना विनंती आहे प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजक समितीमधले सर्व जे सभासद आहेत त्यांना विनंती आहे आपण प्लीज याबरोबर मुख्य व्यासपीठ आहे. चेतनकीने आपल्या सर्व मेंबरला आयोजक समितीमधले जे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये सर्व सदस्य आहेत त्यांनी लवकर यायचं आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2025 कालपासून ही स्पर्धा आपण पाहतायत आणि प्रत्येकानं एन्जॉय केले, प्रत्येकानं मजा घेतली या स्पर्धेची. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर जवळपास 8 संघ खेळले. रोमहर्षक सामने कालच्या दिवसापासून आपण खूप अनुभवले. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेली झुंज, हृदयाचे ठोके वाढवणारे मॅचेस आणि अनपेक्षितपणे काही सामन्याला आलेली कलाटणारी हे देखील आपण पाहिलेत. चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, लगेच या, कारण आता आपण लगेच काही स्वागत आहेत, सन्मान आहेत ते सन्मान व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं जे पंच आहेत पंचांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. कारण लगेच आपण जे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे त्याला सुरुवात करतोय. महेश यांच्यासाठी एक कॅश प्राइज जे होतं, महेशच्या विकेटसाठी जे कॅश प्राइज होतं अजयनं तो विकेट घेतलाय. तर हेमंतजी पाटील यांच्या माध्यमातून ते 1000 रुपये हे देखील आलेले आहेत, तेही देखील त्यांना देण्यात येणार आहेत. तर चला आयोजक समितीचे सर्व सदस्य आपण लवकर या. या स्पर्धेच्या निमित्तानं जे पंचाच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहिलं होतं गेले दोन्ही दिवस आपण जर पाहिलं तर चांगलं एक ऑफिशियल पंच आपल्याला लाभलेले होते. तर पंचांचा इथे सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं राकेश राऊत सर या शिरगाव येथील ऑफिशियल पंच सर, आपल्याला विनंती आहे आपण या आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे. कौशिकजी पाटील जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते, कारण चांगले ऑफिशियल पंच असलं तर त्या स्पर्धेला पार करण्यात कुठलीही अडचण येत नाहीत. आणि तेच काम राकेशजी राऊत सरांच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपण पाहिलं होतं आणि त्यांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती इथे केला जातोय. खेळाडूंना देखील विनंती आहे आपण या लवकर, कारण जास्त वेळ जाणार नाही. दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी यायचं आहे. पंचांचा आपण सन्मान शुभ सन्मान करतोय. ऑफिशियल पंच का मागच्या 2 दिवसामध्ये राहिले आहेत राकेशजी राऊत यांचा सन्मान. त्यानंतर सातपाटे येथील अभि तांडेल सर यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. अभि तांडेल सरांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू विनायक पाटील जे उपस्थित आहेत. सातपाटे येथील आमचे ऑफिशियल पंच अर्थात अभि तांडेल सर यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. कारण पंचांची भूमिका महत्त्वाची होती या स्पर्धेसाठी. चांगलं पंच लाभणं ते देखील गरजेचं होतं आणि ते काम अभि तांडेल सर यांनी देखील केले आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. अजून एक पंच आपल्या या स्पर्धेसाठी लाभलं होतं. सफाळे येथील किशोर पाटील सर हे देखील आहेत आणि त्यांचाही सन्मान भीमादादा आहेत. भीमा आपण या आणि एमसेद आणि त्यांचे सुपुत्र दोघांनी पण या दादा. हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. सफाळे येथील किशोर पाटील सर जे ऑफिशियल पंच म्हणून आपल्याला लाभलेले होते त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. खेळाडूंना विनंती आहे दोन्ही टीम चला यशोदा महाराज टीम आणि फायनलिस्ट क्वालिटी बॉईज आपण येऊन थांबायचं आहे. आणि पंचांचा शुभ सन्मान करणं बरोबर वेळेवरती ट्रेन मिळणं तेही गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा सन्मान हा पंचांचा आपण इथे करतोय. अजयसाठी एक कॅश प्राइज होतं मुख्य बक्षीस समारंभ होण्याच्या अगोदर. दोन्ही टीमला विनंती आहे क्वालिटी बॉईज आणि यशोदा महाराज. हेमंत पाटील सर, हेमंत पाटील जे संघमालक आहेत, संघमालक सर्व संघमालक
त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. जे टीम ओनर आहेत, संघ मालक, आपण सर्वांना विनंती आहे आपण प्लीज या. चला पण सर्व टीमला विनंती आहे, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पटकावणारी टीम चला बसून घ्या. आशिष भोईर बसून घ्या, खुर्च्या तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. एका बाजूला क्वालिटी, दुसऱ्या बाजूला यशोदा महाराज बसा. तुम्ही जितका वेळ कराल तितका प्राईज सन्मानीला वेळ होईल. आधी तुकाराम मंगेला सरांचा आपण सन्मान करूयात, कारण की आणखीन एक स्पर्धा आता सध्या अंडरआर्मची स्पर्धा सुरू आहेत, तिथेही पोहोचावं लागतात, कारण की आता दिवस रात्र सध्या बिझीच राहावं लागतं. सन्मान केला जाईल तुकाराम मंगेला सरांचा आपण सन्मान, तो सन्मान मुख्य मंचावरती करणार आहोत. आणि तुकाराम मंगेला सरांचा सन्मान करण्यासाठी मी कौशिक पाटील त्यांच्या जोडीला हेमंतदादा पाटील यांना विनंती करतोय, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. द व्हॉइस ऑफ नारंगी, द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून नेहमीच ज्यांना आपण पाहिलं, आमच्या साथीनं अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तुकाराम सर आम्ही जोडीनंच अनेक स्पर्धेमध्ये समालोचन करत असतो. आणि आज या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर महत्वाचा वेळ ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. 2 दिवस नक्कीच एका कॉलवरती त्यांना सांगितलं की या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची जी संधी मात्र खास करून ऑर्गनायझिंग कमिटीने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पुण्यात मनापासून आभार सर. धन्यवाद तुकाराम मंगेला सर, आपण मोलाचा वेळ दिला त्याबद्दल. अजय आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते आपण घ्यायचं आहे. हेमंतदा पाटील यांच्याकडून ते 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मंगेजी पाटील, आपल्या खंदरपाडा गावातील मंगेजी पाटील यांना विनंती असेल आपण या. आणि विनायक पाटील शाखा प्रमुख यांचे 1000 रुपये ऑनलाईन होणार आहेत. 1000 रुपये कौशिक पाटील यांच्याकडून देखील आहेत. आता ऑन दी कॅश सर्व पारितोषिके दिली जातात. महेश पाटील यांचा ज्यांनी कॅश घेतला ते जतीन मात्रे. जतीन आपण या जतीन यांना 500 रुपयाचा प्राइस दिलं जाणार आहे. हेमंत दादा यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइस दिलं जातं. जतीन मात्रे आपल्या जयदुर्गा रायपाडा संघातील यंग खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत. आणि जतीन मात्रे यांना आपण पहिल्या तरी 500 रुपयाचं प्राइस दिलं जातं. अजित रोकडे, अजित वर्तिया, विवान स्पोर्टचे मालक अनिकेत मंचावरती. अनिकेत मंगेश पाटील वरती ना, वरती संघ मालक मंगेश पाटील आपण वरती. जय गावडे आणि रोहित पाटील. जय वायफायची सुविधा पण उपलब्ध केली त्याबद्दल आपला सन्मान करण्यात येणार आहे. जय या. रोहित जय आणि रोहित जोडी आपण लवकर या. मंगेशजी पाटील चला मंचावरती या. सर्व संघ मालकांना विनंती आहे थोडस घाई करा. प्रदीप पाटील, कश्मीर 11चे प्रदीप पाटील, तसेच आपल्या रमाकांत गरज सरांचे सुपुत्र कुणाल गरज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण मंचावरती या. कुणाला पण या. वसंतीबाई विष्णू टाकस स्मारक विद्यालयाचे आपण मुख्याध्यापक आणि रमाकांत गरज सरांचे सुपुत्र आहेत कुणालजी गरज, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. चला मंगेशजी पाटील या लगेच या. तुम्ही जितका वेळ कराल तितका वेळ जाईल बक्षीस वितरण समारंभासाठी. जेडीआर रायपाडा संघाचे प्रेमराज मात्रे, चिन्मय पाटील आणि धवल पाटील, प्रेमराज आणि चिन्मय. चला लवकर या, थोडं घाई करा. जितका वेळ जाईल तितका प्राइस सन्मानीसाठी वेळ होणार आहे, त्यामुळे आम्ही सातत्याने विनंती करतो जितका कमी वेळ घेता येईल तितका कमी वेळ घ्या.
चला प्रेमराज प्रेमराज अनिकेत 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 मात्र थोडं घाई करा चला या. शिनू 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 पाटील वरती यायचं वरती यायचं. सगळ्यात चांगला तोच दिसतोय फक्त शिनू. चला चिन्मय या. धवल धवल आपण या. अंकुश मात्रे आपण या. प्रेमराज दाद अंकुश आणि अतुल आपण वरती या. चला अतुल वरती या. तुम्ही जितका वेळ घ्याल तितका वेळ जास्त जाईल. सुरुवातीला आपले डीजे ऑपरेटरचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 2 दिवस खूप छान असा डीजे आपण पाहिलात आणि या स्पर्धेमध्ये SPL मध्ये फ्लाइंग डीजे खास करून पाहायला मिळालात. डीजे आपल्या खंदरपाडा गावातील धनेश पाटील आणि डीजे जयदीप यांचं खऱ्या अर्थानं विशेष कौतुक व्हायला हवं, कारण की आमचा आवाज जो आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं आहे ते डीजे धनेश पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. कीबोर्ड मास्टर म्हणून विशेष ओळख आहे धनेश पाटील यांची आपल्या खंदरपाडा गावातील आहेत आणि धनेश पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. मी धनेश पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यायचं. मंगीजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शोभेचा सन्मान केला जाईल. ना खंदरपाड्याचा माणूस आहे मग खंदरपाड्याचाच यावं लागेल. खंदरपाडा गावातील मंगेजी पाटील यांच्या शुभ हस्ते खंदरपाडा गावातील आपले कीबोर्ड मास्टर म्हणून ज्यांची एक वेगळीच ओळख आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये असे धनेजी पाटील यांचा हा सन्मान आहे. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धनेजी पाटील यांचा सन्मान करूयात. सुंदर डीजे ऑपरेटिंग सर्व काही गोष्टी तुम्ही ज्या डीजेच्या तालावरती अगदी नाचला 2 दिवसामध्ये, ज्यामध्ये ऑपरेटिंग मध्ये सर्वाधिक महत्त्वाचा भाग असतो. धन्यवाद धनेश पाटील. त्यानंतर आणखीन एक सन्मान केला जाईल या संपूर्ण स्पर्धेचं जे लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत गेली 2 दिवस आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं. नुकताच नारंगी लेग स्पर्धा पार पडली, नारंगी ग्रामीण धमाका. त्या स्पर्धेमध्ये 4 कॅमेराचा वापर करण्यात आला. असं एकमेव चॅनल आहे प्लेयर पोझिशन ह्या गोष्टी प्रथमतः दाखवण्याचं काम आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून झालंय. त्यानंतर संपूर्ण खेळाडूंची विशेष माहिती हे DBN लाईव्हला तुम्ही सातत्यानं पाहिलं. वॅगन व्हील असू द्यात, बाकी सर्व काही गोष्टी असू द्यात, स्टॅटिस्टिक असू द्यात, ह्या सर्व काही गोष्टी DBN लाईव्हला सातत्याने दाखवल्या जात आहेत. आपल्याच परिसरातील असलेलं चॅनल, आपल्याच आगरी समाजातील असलेलं चॅनल आणि त्या चॅनलच्या सर्व सुपुत्र ह्या आपल्याच भागातील नारंगी गावचे आहेत. असं DBN लाईव्हचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मान करूयात. विशेष सन्मान केला जाईल DBN लाईव्हचा. गेली 2 दिवस या स्पर्धेचं नीट क्लीन लाईव्ह टेलिकास्ट ज्याने केलं आहे ते जयेश आणि कॅमेरामॅनच्या माध्यमातून रोहित चौधरी आहेत. तर हा सन्मान स्वीकारतील जयेश. आपण हा सन्मान स्वीकारायचा. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय हेमंत यांना विनंती असेल हेमंत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल DBN लाईव्हचा. DBN मीडिया आपल्या परिसरातील जर पाहिलं तर एक प्रसिद्ध चॅनल आहेत आणि घर बसला तुम्ही 2 दिवस ही संपूर्ण स्पर्धा एन्जॉय केलात. एकदा टाळ्यांचा गजर व्हायला हवा. या 2 तरुणांनी खऱ्या अर्थानं आज ही संपूर्ण स्पर्धा गाजवल्यात. दोघांनी ऑपरेटिंग केलं, दोघांनी कॅमेरामॅन केलेत. जेवणाच्या वेळेमध्ये देखील एकानं ऍडजस्ट करून तिथे जेवण केलं. त्याच्यानंतर मात्र ही संपूर्ण स्पर्धा दाखवण्याचं काम झालं. त्याबद्दल DBN आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर वायफायची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली होती जय गावडे आणि रोहित पाटील. जय गावडे आणि रोहित पाटील चला लवकर या. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, कारण इंटरनेटची सुविधा महत्वाची असताना इंटरनेटच्या सुविधेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं वायफायची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलीत ते जय गावडे आणि रोहित पाटील आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. आपले भीमसेनजी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. जय गावडे आणि रोहित पाटील आहेत. आपले 2 तरुण आहेत शिरगावचे आणि त्यांचा सन्मान केला जातोय. भीमसेन दादा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रोहित पाटील आणि जय गावडे विशेष आपल्याला सहकार्य त्यांचं लाभलं आहे.
वायफायची सुविधा ती वायफायची सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहेत. थोडं समजून घ्या असं म्हणतात ते. पाठीमागे असलेल्या सर्वांना तेच सांगतात भीमसेन, थोडं समजून घ्या. दिवस तुमचा आहे पण रात्र आमची आहे असं आता भीमसेन सांगतात. समोर समोर कॅमेरा आहेत. एकदा टाळ्यांचा गजर होत्यात. वायफायची सुविधा उपलब्ध करून देणारे जय गावडे आणि रोहित पाटील, थँक्यू सो मच, धन्यवाद आपला असणार आहेत. त्यानंतर सन्मान केला जाईल मुख्य मंचावरती अजितदादा रोकडे सोहम एंटरप्राइजेस यांच्याकडून 5,000 रुपयाचं आपल्याला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. नेहमीच कुठलीही स्पर्धा असू द्या सोहम एंटरप्राइजेसकडे तुम्ही जा, तुम्हाला आर्थिक सहकार्य या संपूर्ण परिसरामध्ये देत असतात. आणि असं व्यक्तिमत्व आहेत अजितजी रोकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी नील पाटील यांना विनंती करतोय. नील पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. अजितदादा रोकडे यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद अजितदादा, आपलं मनापासून आभार आहेत. कारण 5,000 रुपयाचं एक बहुमूल्य जे सहकार्य ते सहकार्य संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपल्याला लाभलं. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक वेगळी आठवण राहावी. पर्व 4थ्याचे त्यामुळे तुम्हाला हे सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. बरोबर समोर कॅमेऱ्यात दिवसभरात प्रत्येकानं धुमाकूल घातला या मैदानावरती. त्यामध्ये अजितजी रोकडे देखील उपस्थित होते. त्यानंतर योगेशजी मधुकर पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचाही आपण विशेष सन्मान करूयात. मी विनंती करतो आपण देखील पुढे या. आपला सन्मान करण्यासाठी मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर चेतन भोईर यांना विनंती असेल. चेतन भोईर आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. हा सन्मान तो सन्मान सध्या मंचावरती केला जातो चेतनजी भोईर यांच्या शुभ हस्ते. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये शिरगाव प्रीमियर लीग पर्व 4थ्यासाठी ज्यांनी ज्यांनी दानशूर व्यक्तिमत्वाने मदत केली त्यांचं आपण खास करून सन्मान करणे आपला आद्य कर्तव्य आदर कर्तव्य त्यामुळे सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान केला जाईल मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर विनायक पाटील आपल्या उपस्थित आहेत. विनायकजी पाटील यांचा सन्मान केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय दिगंबर म्हात्रे यांना. दिगंबर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. विनायक पाटील शाखा प्रमुख. दिवसभर विनायकने देखील भरपूर बक्षिसं लावलेत. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आपल्याला विनायक पाटील यांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान. त्यानंतर राजूदादा भोईर यांचा सन्मान केला जाणार आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी 50 टी-शर्ट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे राजूदादांचा आपण एक स्पेशली सन्मान करतोय. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय प्रदीप पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते राजूदादा भोईर यांचा सन्मान केला जाईल. कश्मीर इलेव्हनचे संघ मालक प्रदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. राजूदादा भोईर आज तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे 50 टी-शर्ट्स पाहिलेले आहेत ते 50 टी-शर्ट ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत ते शिरगाव गावचे आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष शिरगाव विभाग राजूदादा भोईर यांचा सन्मान. मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद राजूदादा. त्यानंतर श्री दिनकर मामा लक्ष्मण पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला 50 टी-शर्ट उपलब्ध झालेत. कौशिक पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण सन्मान करूयात कौशिकी पाटील यांचा सन्मान. 50 टी-शर्ट्स आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहेत. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची दोन्ही ट्रॉफी आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याबद्दल आपण हा विशेष सन्मानाचा सन्मान करतोय. तो सन्मान करण्यासाठी आम्ही चेतन किनी यांना विनंती असेल. चेतन किनी आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. त्यानंतर जयदुर्गा क्रिकेट क्लब रायपाडाचे सर्व खेळाडू आपण पुढे यायचे आहेत. आपला स्पेशली सन्मान होणार आहेत. या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं आपलं आर्थिक सहकार्य लाभल्यात. चला जेडीआर रायपाडाचे सर्व खेळाडू या. शेनू सर्व या. शिनो आणि अनिकेत या. जेडीआर रायपाडाचा हा विशेष सन्मान आहे. 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचं आपल्याला लाभल्यात. हा सन्मान करण्यासाठी मी
मंगेशजी पाटील यांना विनंती करतो मंगेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. जेडीआर रायपाडा जय दुर्गा क्रिकेट क्लब रायपाडा 21 रुपयाचं एक बहुमूल सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभले. थँक्यू. त्यानंतर श्री योगेश मधुकर पाटील साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती योगेश पाटील साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. योगेश पाटील साहेब आपण यापुढे आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चेतन भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते योगेशजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. थँक्यू. त्यानंतर पराग पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी हेमंत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पराग पाटील साहेबांचा सन्मान आपण करूयात. पराग पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. हेमंत यांच्या शुभ हस्ते सन्मान स्पर्धेची विशेष आठवण म्हणून तुम्हाला सन्मान चिन्ह मायाची शॉल प्रेमाचा सुगंधीचा हा पुष्पगुच्छ देऊन सन्मान होताना पाहायला मिळतोय. थँक्यू. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं एक आकर्षक असं गिफ्ट आलेलं आहे ते नितीन दादा गावडे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी नितीन दादा गावडे आणि आशिष भोईर या दोघांकडून आपल्याला गिफ्ट आलेत. अग्री कॉमेडी किंग. चला आशिष भोईर आणि नितीन दादा गावडे आपण मंचावरती या. आशिष भोईर या. आशिष भोईर आणि नितीन दादा गावडे यांचा सन्मान केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर कौशिक पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आगरी कॉमेडी किंग येत्या 6 एप्रिलला बरोबर मला वाटतं की कसराली येथे कार्यक्रम होणार आहेत. त्याच्यानंतर 11 तारखेला आय थिंक शिरगावच्या गावामध्ये प्रोग्राम होणार आहेत आणि तिथे तुम्ही नक्कीच एन्जॉय करणार आहात. आणि त्यामागे 2 सूत्रधार आहेत. एक तर नितीन दादा गावडे आणि दुसरं आशिष भोईर. दोन्ही कॉमेडी किंग आहेत. त्यानंतर आपला शिरगावचा 40+ संघ त्यांचा सन्मान होणार आहे. शिरगाव मास्टर ए. शिरगाव मास्टरचे खेळाडू चला या. भीमसेन चला. भीमसेन दादा या. भीमसेन दादा राजू दादा चला या. पुढे या. पुढे या. पाठीमागे दीपक दादा आहेत. दीपक आपण या. किशोर दादा आपण या. योगेशजी आपण देखील यायचे आहेत. त्यांच्याकडून आपला टीव्ही मिळालेले आहेत. मंगेश पाटील पाठीमागे नाही पुढे या. चला मंगेश पाटील या. हे आपले 40+ खेळाडू आहेत. शिरगाव मास्टर संघाचे खेळाडू आहेत. नितीन दादा आपण पण जॉईन व्हा. नितीनजी 40+ आपण पण खेळाडू आहोत. भानुदास पाटील पुढे. भानुदास चला आपण या. आणि त्यांचा स्पेशली सन्मान केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू अजित दादा रोकडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जाणार आहेत. आणि त्यांच्या जोडीला हेमंत दादा. चला हेमंत दादा आपण जॉईन व्हा. अजित दादा रोकडे आणि हेमंत दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. ते आपण बघतोय शिरगाव मास्टर 40+ संघाचा इथून मान सन्मान केला जातोय. कारण त्यांच्या मार्फत LED आपण जी बघतोय ती LED स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. LED TV सध्या आपण बघतोय DBNच्या माध्यमातून ही चित्र केली जातात. आणि अजून एक महत्त्वाचा सन्मान ज्याने कमी वेळामध्ये आपल्या नावाची आपल्या आवाजाची छाप सोडली आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, वसई तालुक्यामध्ये आणि त्यानंतर रायगड
म्हणजे आपण जर विचार केला तर रायगड, मंडणगड या सर्व ठिकाणी जाऊन आपल्या आवाजाची छाप सोडले. तसे कोपरी गावचे सुपुत्र धनंजय पाटील यांचा स्वागत सन्मान केला जातो, कारण महत्वाचं आहे एक जबरदस्त असा गोड आवाज आणि नेहमी नक्कीच. आणि इथून धनंजय पाटील यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. मी विनंती करेन शिरगाव प्रीमियर लीगची जी आयोजन कमिटी आहे, तर शिरगाव प्रीमियर लीगची आयोजन पूर्ण कमिटी, मी कमिटीला विनंती करेन की आपल्या हस्ते दिगंबर म्हात्रे आहेत, चेतन किनी असतील, आपल्याला विनंती असेल की आपण जायचं आहे. त्यानंतर चेतन भोईर आणि मयूरजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपणही जायचं आहे, कारण महत्त्वाचं आहे आयोजक आहेत. आणि इथून धनंजय पाटील यांचा स्वागत सन्मान केला जातोय, कारण कमी वेळामध्ये या नावाने या म्हणजे कमी वेळामध्ये आपल्या नावाची छाप सोडले आणि संपूर्ण आणि थोड्याचा आणि आम्ही आशा बाळगतो की हा आवाज सुप्रीमो पर्यंत पोहोचावा ही आपण सर्वांनी आशा करायची आहे, कारण मोठी स्पर्धा रतनभाऊ सारखी सुप्रीमो सारखी स्पर्धा आहे, हा आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं ईश्वराचरणी प्रार्थना करतो की त्यांचा आवाज जाओ. त्यानंतर पुढील सन्मान आणखीन एक सन्मान आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून शिरगावचा एचा संघ पाहिलेत, पण शिरगाव 40+ बीचा संघ पण आहेत. शिरगाव परिसर आपला मास्टर आहेत, त्यांनी विशेष सहकार्य केलं. त्यामुळे शिरगाव परिसर मास्टरचे खेळाडू असतील तरी या. शिरगाव परिसर मास्टर आहेत काही खेळाडू? मोरेश्वर पाटील या. आणि रणजित किनेत का? रणजित नाही आहेत. अमय पाटील असतील तर अमय पाटील आपण या. चला मोरेश्वरजी पाटील यांचा आपण सन्मान करूया. शिरगाव परिसर मास्टर्स 4444 रुपयाचे आपल्याला आर्थिक सहकार्य त्यांचा लाभलेला आहे. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी किशोरदादांना विनंती करतोय. किशोरदादा आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल, कारण शिरगाव परिसर मास्टर बी या संघानं 4444 रुपयाचे आपल्याला आर्थिक सहकार्य मदत केलेली आहेत, त्याबद्दल त्यांचा सन्मान होणार आहे. मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहे त्या स्पर्धेची आठवण म्हणून हे मात्र दिले जात आहेत. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे कोल्ड्रिंक्स तुम्ही 2 दिवसामध्ये कोल्ड्रिंक जे पिलं, ते कोल्ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला होतं ते दिगंबर म्हात्रे, सौरभ पाटील, जतीन पाटील आणि कल्पेश पाटील. चला या चौघांनी यायचं. दिगंबर म्हात्रे, सौरभ पाटील, जतीन पाटील आणि कल्पेश पाटील चौघांनी या. जे कोल्ड्रिंक्स, जे थम्सअप्स तुम्ही जे पाहिलं, ते तुम्ही जे खरं 2 दिवसामध्ये एन्जॉय केलं ते देण्यामागे ज्यांचा महत्वाचा वाटा आहे ते हे 4 आहेत, 4 हिरो आहेत. एक तर जतीन आमचे जवळचे मित्र आहेत, सौरभ आहेत, कल्पेश आहेत आणि दिगंबर आपण पण जॉईन व्हा. चला सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मुख्य मंचावरती राजूदादांना विनंती असते. राजूदादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. जतीन पाटील, सौरभ, कल्पेश आणि दिगंबर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकानं काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय. ज्याला जमेल त्यांना ती मदत करण्याचा प्रयत्न केलाय. या 4 जणांनी आपल्याला खास करून कोल्ड्रिंकची जी सुविधा ती सुविधा उपलब्ध केल्या आहेत, त्याबद्दल हा विशेष सन्मान आहे चौघांचा. जतीन पाटील, सौरभ पाटील, कल्पेश केटू आणि दिगंबर म्हात्रे. आयोजकांमध्ये दिगंबर यांचा महत्वाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर रोहित, चिन्मय आणि कृतार्थ या तिघांचा एक विशेष सन्मान आहे, स्पेशली सन्मान आहेत. तिघांनी यात मैदानाच्या बाहेर जाणारे बॉल घेऊन कोण येणार असतील तरी तिघ आहेत, आणि या मैदानावरती कामं करणारे कोण असतील तरी तिघ आहेत. तर तिघांचा एक स्पेशली सन्मान केला जातोय. हा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करूयात. थँक्यू.
आणि हेमंत दादा यांच्याकडून या तिघांसाठी 1500 रुपयाचं आर्थिक पारितोषिक येत आहे. टाळ्यांचा गजर होऊ द्यात. तिघांना 500 500 500 1500 रुपयाचं तिघांना आर्थिक सहकार्य आणि हेमंत दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान. धन्यवाद धन्यवाद. टाळ्यांचा गजर एकदा होऊ द्या, जोरदार होऊ द्यात, कारण या तिघांची मेहनत खूप मोठी आहे. जसं वाटतं तसं सोपं नाही आहे. त्यानंतर हे मंडप डेकोरेटर्स उभारण्याचं काम केलं ते मुकेशजी भोईर. सुंदर असं मंडप डेकोरेटर्स उभं केलं, पॅव्हेलियन उभे केले. बसण्यासाठी तुम्हाला मंडप डेकोरेटरची सुविधा उपलब्ध करणारे मुकेश भोईर असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर आपण या मुकेश भोईर तो सन्मान आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूयात. त्यानंतर पुढील सन्मान सर्व संघ मालकांचा सन्मान होणार आहे. त्यामुळे आता मी ज्या ज्या संघाचा उल्लेख करू त्या संघाचे संघ मालक या. स्पेशली त्यांना ट्रॉफी बनवण्यात आल्या. संघ मालक कुमार अनिकेत म्हात्रे, टीम विवान स्पोर्ट्स अनिकेत म्हात्रे यांचा सन्मान होणार आहे. राजू दादा विनंती असते, राजू दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. टीम विवान स्पोर्ट्सचा संघ स्पर्धेमध्ये खेळला. तर स्पेशली हे सन्मान चिन्ह बनवण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती नाव आहे कुमार अनिकेत म्हात्रे, टीम विवान स्पोर्ट्स. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. थँक्यू. त्यानंतर संघ मालक श्री प्रेमराज म्हात्रे, कुमार धवल पाटील, कुमार चिन्मय पाटील, टीम JDR रायपाडा. धवल पाटील आहे, चिन्मय पाटील आहे. सन्मान करण्यासाठी भीमसेनजी. पुढील सन्मान करण्यासाठी विनायक पाटील आणि भानुदास पाटील आपण पुढे या. संघ मालक आहेत क्वालिटी बॉईज जितेश मोहन पाटील आणि कुमार नील मोहन पाटील. सन्मान करूया जितेश पाटील आणि नील मोहन पाटील. विनायक पाटील आणि भानुदास पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान होतोय. या जितेश आपण पण या. स्पेशली ऑनरचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि हा विशेष सन्मान आहेत. टाळ्यांचा गजर थांबता कामा नये. ऑनरमुळे ही संपूर्ण स्पर्धा सक्सेसफुल ठरले आणि ऑनर जर नसतं तर कदापि स्पर्धा सक्सेसफुल ठरणार नाहीत. त्यामुळे सर्व ऑनरचा मनापासून आभार आहेत. पुढील ऑनर आहेत 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस कंदरपाडा. संघ मालक श्री मंगेश पाटील. हेमंत दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मंगेशजी पाटील यांचा हेमंत दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मंगेशजी पाटील 6552 अगदी त्यांचा गाडीचा नंबर आहे आणि महालक्ष्मी एंटरप्राइजेस या नावानं खंदरपाडाचा संघ आज खेळलाय. विशेष सन्मान केला जातोय. खूप चांगला खेळ रंगला होता. शेवटी मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. त्यानंतर संघ मालक श्री प्रदीप विठ्ठल पाटील, टीम नाव आहे कश्मी 11. कौशिक पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कश्मी 11 संघ मालक श्री प्रदीप विठ्ठल पाटील यांचा सन्मान आपण करूयात. स्पेशली हे सन्मान आहेत. त्यानंतर पुढचा सन्मान करण्यासाठी अजितदादा रोकडे यांना विनंती असेल आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. संघ मालक आहेत राजेश गणपत भोईर अर्थातच राजू दादा. टीमचं नाव आहे भोईर ब्रदर्सचा सन्मान केला जाईल अजितदादा रोकडे यांच्या शुभ हस्ते. अजितदादा रोकडे यांचा हस्ते सन्मान केला जातो. संघ मालक श्री राजेश भोईर अर्थातच राजू दादा यांचा सन्मान आहे. स्पेशली सन्मान थँक्यू.
पुढील सन्मान करण्यासाठी नील पाटील यांना विनंती असेल आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. संघ मालक श्री हेमंत दादा पाटील, टीमचं नाव आहे यशोदा महाराज, या संघ या वर्षाचा चॅम्पियन. टाळ्यांचा गजर होत आहेत यशोदा महाराज या संघासाठी. संघ मालक आहेत श्री हेमंत दादा पाटील, पॉवर इन्व्हर्टर मालक, बॅटरीचे मालक आहेत. थँक्यू. आता रुद्राणी एंटरप्राइजेस मयूरजी पाटील आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूयात. रुद्राणी एंटरप्राइजेसचा सन्मान केला जाईल. कौशिकला विनंती असेल, कौशिक आपण यापुढे. तर कौशिकचे जवळचे मित्र पण आहेत मयूर पाटील, नेहमी जोडीलाच असतात आणि कौशिक पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. रुद्राणी एंटरप्राइजेस मयूरजी पाटील यांचा सन्मान होतोय. संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यासाठी महत्वाचा हातभार तर होता, पण संपूर्ण स्पर्धा नेहमी म्हटली ना, पण एक सन्मान बाकी आहे. एक सन्मान मला वाटतं की पवनचा व्हायला हवा. त्या पवननं दिवसभर स्कोरिंग केलेत. पवनचा एक स्पेशली सन्मान करूयात. पवन या पवननं आज संपूर्ण दिवसभर स्कोरिंग केलेले आहेत. तर आमच्या बाजूनं गेलेलाच नाहीत. चला पवनचा सन्मान आपण करूयात. हा सन्मान करण्यासाठी योगीजी पाटील यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. पवन आहेत. इथे टाळ्यांचा गजर होता पवनसाठी, कारण की संपूर्ण दिवसभर तो आमच्या बाजूलाच बसलेला. स्कोरिंग मध्ये त्याने खूप चांगलं काम केलं. वारंवार आम्हाला त्यांनी चांगली माहिती दिलीत. त्यामुळे पवनचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ही संपूर्ण स्पर्धा पार तर पडलेत, पण या स्पर्धेमध्ये कुठलाही गालबोटही नाही लागलं. यशस्वीरित्या संपूर्ण स्पर्धा पार पडलेत. पण माझ्या बाजूला जे हे सर्व उभे आहेत ना, या सर्वांच्या बरोबर मेहनतीने संपूर्ण स्पर्धा पार पडल्यात. एकदा दिगंबर आहेत, पाठीमागे मयूरजी पाटील आहेत, चेतन किनी आहेत, चेतन भोईर आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहेत. त्या टीमनं अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे संपूर्ण स्पर्धा पार पडलेली आहेत. आणि ही संपूर्ण स्पर्धा पार पडण्यासाठी भरपूर काही गोष्टीला सामोरं देखील जावं लागलेत. भरपूर काही गोष्टी म्हणजे कमी कालावधीमध्ये आयोजन करायचं होतं, नियोजन करायचं होतं, टीमची जुळवाजुळवी, कुठल्या संघामध्ये कुठला खेळाडू द्यायचा, तो संघ कशा प्रकारे बनणार, कुठली साईट कशा प्रकारे बनणार, त्याच्यानंतर टीमचं मॅनेजमेंट करत असताना मग त्याच्यामध्ये सहकार्य, खास करून स्पॉन्सर, देणगीदार नक्की कोण असतात, देणगीदार कशा प्रकारे मदत करणार, हाही महत्त्वाचा भाग होता. का क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटचा खेळ प्रत्येकजण खेळत असतो, पण क्रिकेटमध्ये आयोजन आणि प्रायोजक नसेल तर क्रिकेटची स्पर्धा कंप्लीट होत नाहीत. त्यामुळे या ज्या सर्व प्रायोजकांनी आपल्याला मदत केल्यात त्यांच्यासाठी त्या जोरदार टाळ्यांचा गजर होत आहेत. कारण आपल्या सहकार्यामुळे संपूर्ण स्पर्धा यशस्वी झाल्या आहेत. आणि ही संपूर्ण स्पर्धा पार पडत असताना खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीमध्ये काही गोष्टी होत्या. चेतन भोईर यांना विनंती असेल, आपलं 2 शब्द मनोगत आहेत, ते मनोगत व्यक्त करावं. कशा प्रकारे या संपूर्ण आयोजकांचा भाग म्हणून आपण ही स्पर्धा पार पडली आहे. नमस्कार. यशस्वीरित्या ही SPL पर्व चौथे 4 वर्षा अगोदर चालू केलेली, की प्रत्येक भागामध्ये आपले जे नवीन पिढी तयार होते त्याच्यातले खेळाडू तयार कसे व्हावेत. आणि प्रत्येक भागामध्ये आपण बघितलं तर SPL किंवा प्रीमियर लीग होत असते. तर 4 वर्षा अगोदर ही प्रीमियर लीगची कल्पना आम्ही मयूर असला, चेतन असला किंवा दिगंबर असला हे आम्ही मांडली आणि त्या रीतीने आम्ही वाटचाल केली. आज 4थे वर्ष आहे. 4थ्या वर्षामध्ये ही SPL 4थं पर्व यशस्वीरित्या पार पडलं. आणि माझं असं म्हणणं आहे की अख्ख्या गावातल्या आपल्या कुंभारपाडा असू दे, रायपाडा असू दे किंवा खंदारपाडा, टाकपाडा, अख्खा गाव घेऊन आपण चालतोय. पण मला वाटलं ह्याच्यामध्ये पण तुम्ही प्रत्येक गावातले 2-2, 3-3 जर प्लेयर आम्हाला जोडले गेले ना, तर ह्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा आपण इथे भरू शकतो. आणि पुढच्या वर्षी 5वं पर्व असेल
आणि आमची कल्पना अशी आहे की नाईट टुर्नामेंट करायचा आम्ही युजली आहे, पण त्याच्यासाठी तुमच्या प्रत्येकाचा सहभाग याच्यामध्ये लागेल आणि आम्हाला तुम्ही जर सपोर्ट केला तर ही 5वे पर्व आपण यशस्वीरित्या आपण 5वं पर्व आपण नाईटच्या पद्धतीने टुर्नामेंट घडवूया. नाही म्हणून मी चेतन भोईर यांच्याकडे दिला, कारण की काही कल्पना असतात, काही योजना असतात, प्रत्येकाच्या मनामध्ये चाललेल्या असतात. पण त्यांनी एक गोष्ट म्हणली, आम्ही 4 नाही आहोत, आपण सर्वजण आहोत. आपण त्यांनी 4चा उल्लेख नाही केला, आपण 40 जण, आपण 400 जण एकत्र आहोत म्हणून ही स्पर्धा एकत्रित आहेत. 100 खेळाडू आज खेळले, ते 100 खेळाडूंचा सहभाग नसता तर कदापि कंप्लीट स्पर्धा झाली नसती. 8 संघ मालकांनी जर सपोर्ट केला नसता तर कदापि ही स्पर्धा झाली नसती. दुपारच्या सत्रामध्ये आमची चर्चा चालू होती काही जणांशी, इतकं चांगलं आयोजन केलं, मग एकदा शिरगावच्या भागामध्ये जर नाईट झाली ना, SPL जर नाईट झाली ती इतकी धुमाकूळ होईल ना. आज दिवसभर बसलेले जे प्रेक्षक वर्ग ते थोडं उन्हामध्ये होते, पण नाईट जर झाली ना या मैदानावरती जागाही राहणार नाही. आपल्या परिसरामध्ये जे नाही झालं ते करायचं, प्लॅनिंग करायचं. आणि दुसरी गोष्ट, आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर लीग होतात, पण मी पाहिलेली शिरगाव प्रीमियर लीगमध्ये एक गोष्ट सांगतोय, तुमच्या गावामध्ये जी यंग पिढी आहे ना, ती यंग पिढी तुमच्या गावचं भवितव्य आहे. बाकी सर्व संघामध्ये आता खेळाडू चालत आहेत, तिथे काही खेळाडू असतील, पण नेक्स्ट लेवलचं जर क्रिकेट पाहिलं तर शिरगावमध्ये खूप मोठं आहे. मग कुंभारपाड्यामध्ये आहेत, खंदरपाडा आहेत. खंदरपाडा संघ जर पाहिलं तर 3-4 वर्षापूर्वी नाव तितकं नाही आहे, पण आजच्या लेवलला खंदरपाडा संघ देखील टॉप लेवलला आहे. टॉप लेवलला त्याचं कारण आहे यंग पिढी पुढे आल्यात. एकदा मार खाणार, एकदा रन येणार, 20 येणार, 25 येणार, पण शिकण्याची संधी मिळणार. आज कुंभारपाड्याचा भाग आहे, इतकी ओळख नव्हती क्रिकेटमध्ये, पण कुंभारपाड्याचे खेळाडू जॉईन झाले होते. याचा सर्वाधिक मोठा भाग शिरगावचा आहे. मग शिरगावच्या जे आपल्या आयोजन कमिटीचे आहेत, मग रायपाड्याचा गाव होता, टाकपाडा होता, खंडरपाडा होता, पण तुम्ही जर त्यांना सामावून नसतं घेतलं तर कदापि कुंभारपाड्याचा तो निशाणा नसता. पण कुंभारपाडा टीमनं या स्पर्धेमध्ये जॉईन केलं, त्यामुळे आज कुंभारपाडा संघ देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्याही खेळाडूने केलं, त्यांचंही विशेष कौतुक असणार आहेत. टाकपाड्याचे आपले काही खेळाडू होते, खंदरपाड्याचे खेळाडू होते, त्यांचे विशेष आभार असणार आहेत. त्यानंतर हिमांशू पाटील आहेत, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. हिमांशू पाटील, हिमांशू आहेत का? हिमांशू अजून कोणाला काय बोलायचं असेल तर आता एक शॉर्टकट मध्ये नको, चला विनय घ्या, फक्त दोन शब्द कसं वाटलं आयोजन, इतकी चांगली स्पर्धा आपल्या गावामध्ये पार पडली तर 2 शब्द सांगावे. सर्वप्रथम आपल्या गावचे सर्व क्रिकेटर, यंग आणि मास्टर किंवा मध्यस्तर, महत्त्वाचं क्रिकेट म्हणजे गावचं क्रिकेट चांगलं आहे. आणि महत्त्व म्हणजे क्रिकेट खेळणं म्हणजे शरीराला ऊर्जा, व्यायाम असं असतो. पण मला एकच म्हणायचं आहे की क्रिकेट खेळणं म्हणजे प्रत्येकाने खेळणं जरुरी आहे. माझ्या पोरांना पण बोलतो मी, खेळणं का जरुरी असतं. कल्पेश पाटील, श्याम भोईर ही माझे खास मित्र. या गावाला जेव्हा हा क्रिकेट चालू केला, हे 2 माझे खास, यांनीच मला ऊर्जा दिली की आपण पुढे ओरम क्रिकेट खेळावं. यांचं मला नाव घेणं काय जरुरी, म्हणजे मी कोणाचं घेऊ शकत नाही. श्याम आणि कल्पेश पाटील ह्या दोघांनी मला ऊर्जा दिली, म्हणून आज आपल्या समोर आपण उभे आहेत. कारण यांना मी मानतो की हे 2च माझे खास. बघा तुम्ही मला मानत नसेल काही गरज नसेल, पण मला मान्य आहे की मी या दोघांना बोललो की आपण क्रिकेट खेळावं ओरमचं. सॉरी चुकून काय बोललो असेल तर मला माफ करा. दोन शब्दामध्ये चांगलं त्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. आणि प्रत्येकाच्या कल्पना असतात की क्रिकेटचं असं कळत की आज 40+ क्रिकेट देखील याच गावामधून खेळले जातात. काही आपले लहान मुलं आहेत तेही या गावातून क्रिकेट खेळतात. आता येत्या कालावधीमध्ये याच गावामध्ये मी पुन्हा समोरतासाठी 6 एप्रिलला खापरअली लीग आहे, खापरअली, तर खापरअली लीगमध्ये देखील मजा असणार आहेत. त्यामुळे भरपूर तिथेही तयारी सुरू आहे. खापरअली प्रीमियर लीग आपले छोटे खेळाडू आहेत त्यांची ती लीग असणार आहेत. पण लगेच जाऊयात बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाकडे. जास्त वेळ न घेता आपण फायनलचा मॅन ऑफ द मॅच सुरुवातीला फायनल मॅन ऑफ द मॅच. पण बहुतांश कमी अशा स्पर्धामध्ये असतात की पराभूत झालेल्या संघाला देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. पराभूत झालेल्या संघामधल्या देखील खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कमी वेळा दिला जातोय. पण पराभूत झालेल्या संघामध्ये ज्यांनी फाईट दिली, नुसती फाईट नाही दिली,
समोरच्या टीमची हवा देखील टाईट केली होती. असा खेळाडू आहेत, जिगरी खेळाडू आहेत. खेळाडूचं नाव आहे मिस्टर महेश पाटील. फायनल मॅच मध्ये तो लढला. महेश पाटील यायचे फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. पराभूत झालेल्या संघामध्ये देखील आपण देतोय. फरक पाटील साहेबांना विनंती असेल, फरक पाटील साहेब आपल्या सोबत दिलं जाईल. महेश फरक पाटील साहेबांना दिलं जात आहे. थँक्यू. पराभूत झालेल्या संघामधून महेश पाटील यांची आपण निवड केली होती आणि फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मैदानावरती त्यानं एका गावकप मध्ये आपल्या नावावरती बायसिकल केलंय. तर बायसिकल मॅन मिस्टर सौरभ पाटील ठरलाय फायनलच्या मॅचचा हिरो. मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी करणारा हा खेळाडू आहे सौरभ पाटील आणि सौरभ पाटीलची आपण निवड केलाय फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी. नील पाटील यांना विनंती असेल. नील पाटील आपण या. नील पाटील यांच्या सोबत दिलं जातं. नीलला का दिलं माहिती का? नीलच्या समोर तोच होता ना. नील ऑनर आहे पण नीलच्या समोर त्यानेच बॅटिंग केलंय. त्याला आता फक्त कानामध्ये तेच सांग, पुढच्या वर्षी जास्त नको मारू. अभिनंदन सौरभ, अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेयर आणि सौरभची ही स्पेशालिटी आहे की 2 वर्ष तो क्वालिटीमध्ये खेळला होता. आता क्वालिटीने सांगितलं बाबा आमच्यामधून का गेलाय, यशोदामध्ये त्याने फायनल मारलाय, तर तोही विशेष आहे. या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेयर एकतर एकच पारितोषिक होतं पण आयोजकांना रिक्वेस्ट केली की 2 ठेवूयात, कारण या स्पर्धेमध्ये भरपूर खेळाडूला मी पाहिलं यंग ज्याने इम्प्रेस केलंय आणि त्यांना पारितोषिक देणं का गरजेचं आहे. कदापि त्यांना पारितोषिक दिलं तर ते पुढच्या वर्षामध्ये आणखीन जोमाने खेळतील. शिरगावचं भवितव्य वाढेल, क्रिकेटचं पुढचं काल वाढेल आणि इमर्जिंग प्लेयर आमच्या नजरेमध्ये असलेला खेळाडू आहेत ज्यानं या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलं. त्याला मी आकर्षक गिफ्ट देणार आहोत. आकर्षक गिफ्ट आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते देण्यासाठी नितीनदादा गावडे आणि आशिष भोईर आपण दोघांनी यायचे आहेत. हे आकर्षक असं गिफ्ट आहे ते दिलं जाणार आहे नितीनदादा गावडे आणि आशिष भोईर. आणि तो खेळाडू आहे इमर्जिंग प्लेयर. जो खेळाडू या मैदानावरती प्रत्येकाचं त्यांना मन जिंकलंय, त्यानं गोलंदाजी चांगली केलं. शेवटच्या षटकासाठी ज्या ज्यावेळी तो यायचा ना, कालपासून त्याला आम्ही चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर यश मोहन पाटील. एकदा टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी. इमर्जिंग प्लेयर ठरलाय यश मोहन पाटील. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं तर 36 हत्तींचे बल असणारे, तर त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणिस्तेज जे जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान, हा हार ना मानणारे, राजाच्या हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा असलेली भेट देऊन गौरव केला जातो. यश पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुमच्या अगदी अंगामध्ये ताकद येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला मी प्रतिमा दिलेली आहेत, त्याबद्दल आपलं अभिनंदन असणार आहे. आणखीन एक खेळाडू होता इमर्जिंग प्लेयर. इमर्जिंग प्लेअरसाठी आता आपण एक ट्रॉफी आणि त्यानंतर एक टॉवर फाईन आहे तो देणार आहोत. ते पारितोषिक देण्यासाठी आम्ही आधी मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. नवोदित प्लेयर ही ट्रॉफी आपल्याला ज्यांच्याकडून मिळालं, ओम साई अकॅडमीचे रविदादा पाटील आणि कल्पेश पाटील. कल्पेश आपणही पुढे या. कल्पेश आपण ट्रॉफी देण्यासाठी कल्पेश आपण पुढे या. आणि टॉवर फॅन विनायक इलेक्ट्रिकल हार्डवेअर यांच्याकडून आपल्याला मिळालेले. संतोषजी पाटील आणि योगीजी पाटील आपणही पुढे या. संतोषजी पाटील आणि योगीजी पाटील आपण पुढे या. कल्पेच्या जोडीनं एक ट्रॉफी प्लस टॉवर फॅन. इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूनं काय वाटतंय कोण आहे? कोण? विनायक नाही ना, विनायक पाटील नाही, तेच सांगतात नाही आहे.
मला वाटतं की तो खेळाडू आहे हिलवाला साहिल असू शकतो ना. 2 खेळाडू होते, 2 डायरेक्ट समजा 2 खेळाडू होते. एक होता साहिल, दुसरा होता शुभम. इमर्जिंग प्लेयर नवोदित खेळाडूची ट्रॉफी मात्र त्याला दिली जाणार आहेत, प्लस टॉवर फाईन दिला जाणार आहेत. आणि साहिलचं असं आता माझ्यापर्यंत माहिती आहे की नुकताच त्याचं एक कूलर गेलंय, म्हणून साहिल आता आपण देणार आहोत का नाही देणार आहोत याची चर्चा रंगणार आहेत अंडरम मध्ये. तो खेळाडू आहेत इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, वन अँड ओनली मिस्टर शुभम यशवंत पाटील. मागच्या वर्षी तो होता, याच वर्षी तो झालाय, तोच जोश तोच कायम घेऊन आता माटानं आलाय. लगातारच्या 2 वर्षामध्ये या खेळाडूनं घवघवीत यश मिळवलंय. नाव आहे शुभम यशवंत पाटील. आज त्याच्या घरचेही खुश असतील. अजित दादा रोकडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. भरपूर वेळा शुभम माझ्यापासून थोडा बाजूला जात होता, त्याला थांबवणार आहेत. चला अजित दादा रोकडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. शुभम थांबायचं नाही जायचं, भरपूर काही मिळालंय तुला. डीजे थांबलाय, बरोबर वेळेवरती थांबलाय, पकडलं त्याला मध्ये नाही तर तो जाईल. थांबा ट्रॉफी शुभम कसं वाटतंय? नवोदित खेळाडूची ट्रॉफी तुला मिळालेली आहे. खूप छान. चॅम्पियन संघ राहिला, चॅम्पियनच्या मागे भरपूर काही गोष्टी असतात. टीमचा सपोर्ट कशा प्रकारे राहिलाय? फुल सपोर्ट होता. खेळत असताना कुठल्या खेळाडून तुला गाईडलाईन्स केलं की चांगल्या प्रकारे खेळ व्हायला हवा? श्याम भोईर, अजय पाटील हे 2 खेळाडू होते. तुमच्या संघ मालकांचा कशा प्रकारे सहभाग राहिलाय? त्यांचा फुल सपोर्ट होता. आता हे टॉवर फायन ट्रॉफी भरपूर काही गोष्टी मिळालेल्या त्या स्पर्धेमध्ये. घरचे पाहत असतील सध्या युट्यूबला, अनेक जण तुला पाहतात, तर काय सांगशील? नाही घरचे आता हे घरी जाऊन दाखवणार की आणखीन कोणाला दाखवणार? घरी जाऊन दाखवणार. नाही विचारावं लागतं म्हणून त्याला विचारलं, कारण की असे नमुने भरपूर असतात. तर हा होता शुभम, त्याला मिळालं या स्पर्धेमध्ये नवोदित खेळाडूचं पारितोषिक. त्यानं घवघवीत यश मिळवलं. त्याच्या घरचे परिवार सर्व खुश असतील, कारण की आपल्या मुलानं काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. थँक्यू. त्यानंतर जाऊया त्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर काय वाटतंय? कोण वाटतंय बेस्ट फिल्डर? बेस्ट फिल्डर कसं असतं बा? त्याला चांगली फिल्डिंग करायची असते, त्याला चांगला कॅच घ्यायचे असतात. तो खेळाडू आहे बेस्ट फिल्डर. कोणीच नाही का इथे? यशोदा महाराज काय वाटतंय? तो या संघाचा या क्वालिटीचा साहिल बेस्ट फिल्डर ज्याने चांगले कॅचेस घेतले आहेत तो साहिल आहे किंवा घनश्याम आहे? 2 आहेत. साहिल किंवा घनश्याम बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार जातोय वन अँड ओनली मिस्टर. हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. मान्यवर कोण आहेत? मान्यवरांना आपण इन्व्हाइट करूयात. योगेश पाटील साहेब या. योगेश मधुकर पाटील साहेब, प्रदीप पाटील साहेब आपण या पुढे, आणि किशोर पाटील साहेब या पुढे. या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते दिले जात आहेत. एक तर तो खेळाडू आहे क्वालिटीचा किंवा तो खेळाडू आहे यशोदा महाराजचा. खेळाडूचं नाव आहे या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू, त्याला दिलं जाईल ट्रॉफी प्लस टॉप ऑफ फॅन. खेळाडूचं नाव आहे, सुंदर कॅचेस घेतल्यात, महत्वाच्या श्रेणी मोठ्या खेळाडूच्या कॅचेस घेतल्यात, आणि नुसत्या कॅच नाही घेतल्या, त्या टीमचा गेमही फिरवला, पलटा फिरवला, त्या समोरच्या टीमला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. खेळाडूचं नाव आहे वन अँड ओनली श्यामही नाही, साहिलही नाही, जतीन परशुराम म्हात्रे. जय दुर्गा रायपाडा संघातील खेळाडू आहे जतीन म्हात्रे. महेशचा तो कॅच घेतलेला, त्याच्यानंतर त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेला कॅचेस जतीन परशुराम म्हात्रेच्या पाहायला मिळाल्यात. आणि त्याच्यासाठी अजित दादा रोकडे यांच्याकडून 2,500 रुपयाची रोख रक्कम आली. टाळ्याचा गजर. वा अजित दादा आपण पण या. अजित रोकडे आपण या. अजित रोकडेला पण घ्या फोटो घ्या.
चला अजित दादा रोकडे, शिनू पाटील, आपले सर्व मान्यवर. जतीन आहेत, जतीन आहे, जतीन नाही बोलावं लागेल, बोलावं लागेल. डीजे डीजे शांत, धनी दादा शांत. जतीन कसं वाटतंय बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मिळाला? बरं वाटतंय. टीमचा परफॉर्मन्स ज्या प्रकारे राहिला, टीमनं सपोर्ट कशा प्रकारे केलं? चांगला खूप केला. मॅच ज्यावेळी तू खेळत होता त्यावेळी तुला कुठला खेळाडून गाईडलाईन्स केलं? श्यामनं गाईडलाईन्स केलेल्या आहेत. यशोदा महाराज संघाच्या टीममध्ये जो खास करून संघ मालकाने कशा प्रकारे तुम्हाला सूट दिली होती? सूट फूट दिली होती. रायपाडा गावातील अनेक जण तुला पाहण्यासाठी आले होते, त्यांनी पारितोषिक तुझ्यावरती लावले होते, त्यांच्यासाठी काय सांगशील? धन्यवाद. त्यांचा धन्यवाद. तो फक्त पाठ करून आला, धन्यवाद, मनापासून आभार एवढंच सांगतो तो. जतीन आपलं पण मनापासून आभार असणार आहेत. हा होता जतीन म्हात्रे, जो जयदुर्गा रायपाडा संघाचा उगवता सितारा आहे. त्यानंतर जाऊयात या स्पर्धेच्या बेस्ट बॉलरकडे. बेस्ट बॉलर पहा, त्यानं या स्पर्धेमध्ये किती विकेट घेतल्यात? 3 असे खेळाडू आहेत, 3 ज्यांनी 7 विकेट घेतल्यात. एक आहे चेतन पाटील, एक आहे गौतम म्हात्रे आणि तिसरा आहे घनश्याम. या तिघांनी 7 विकेट घेतल्यात, बरोबर 7. भरपूर रेस होती, भरपूर. प्रत्येकाचे विकेट पण मोजले असतील, काही जणांनी घरी जाऊन काउंटिंग पण केली असेल. आता मला काल कोणतरी सांगितलं की घनश्याम घरी काउंटिंग करतोय, असं कोणतरी बोललो होतं. पण काउंटिंग प्रत्येकाची असते, घरी जाऊन प्रत्येक जण करतो, कारण की प्रत्येकाला पारितोषिक हवं असतं. तो खेळाडू आहे चेतन, गौतम, घनश्याम या तिघांनी 7 विकेट मिळवल्यात आणि बेस्ट बॉलरचा जो पुरस्कार आहे तो त्या खेळाडूला मिळणार आहे. आणि ते पारितोषिक देण्यासाठी आपण आधी जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांनी इन्व्हाइट करूयात. बेस्ट बॉलरची ट्रॉफी देण्यासाठी आपण मान्यवरांनी इन्व्हाइट करूयात. अनिकेत म्हात्रे, राजूदादा भोईर आणि नील पाटील. चला तिघांनी पुढे यात. नील पाटील, तुम्हाला बिझी राहायचं, मंचावरती तुम्हाला बिझीच राहायचं. नील पाटील, इथे तुम्हाला बक्षीस द्यावे लागतील म्हणून बिझी राहायचं, उठावं लागेल. मंचावरती असलेल्या प्रत्येकाला उठायचं आहे. राजूदादा आणि अनिकेत म्हात्रे यांच्या शुभेच्छा देऊयात. 3 खेळाडूंना मिळाले होते 7 विकेट, पण त्याच रेसमध्ये एकाने मारलाय बाजी. फक्त थोडा फरक होता, थोडा. त्याच्या 9 विकेट होत्या, बाकीच्यांच्या 7 होत्या. कन्फर्म झालाय, त्या खेळाडूचं नाव आहे वन अँड ओनली 9 विकेट घेणारा खेळाडू. टीमचं नाव आहे क्वालिटी बॉय संघाचा महेश पाटील. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मात्र महेश पाटील यांनी मिळवलाय. अनेक स्पर्धेमध्ये महेश पाटील यांनी मात्र पारितोषिक पटकावलेले आहेत. अजित दादा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं जात आहे. पहा, ही भेट आहे, ही भेट, हे प्रेम आहे. अजितजी धन्यवाद. या अजितजी, या थँक्यू. आता आपण 2 मिनिटं फक्त चर्चा महेशजी पाटील यांच्याशी करूयात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. महेशजी पाटील असा एकमेव खेळाडू आहे जो या SPLच्या 4ही सीझनला फायनल मध्ये गेलेला आहे. त्यामुळे टाळ्यांचा गदा त्याच्यासाठी करा. 4ही सीझन फायनल खेळलेला एकमेव असा खेळाडू आहे तो महेश पाटील आहेत. फायनलची मॅच होती, दबाव होता, दडपण होता, प्रेशर होता, सर्व काही गोष्टी होत्या. शेवटी गेम चांगली कॅच तुझी जतीनने घेतली, त्यामुळे तो मॅच पलटला होता. काय सांगशील? त्यांनी जी कॅच पकडली नाही, त्यांनी त्यामुळे त्यांची मॅच जिंकली. बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला. SPL मध्ये किती पुरस्कार तुला आतापर्यंत मिळालेत? प्रत्येक वर्षी भेटतेच मला पुरस्कार. प्रत्येक वर्षी भेट. आतापर्यंत ऑल ओव्हर तुझा परफॉर्मन्स पाहता किती आतापर्यंत तू पारितोषिक पटकावल्यात? भरपूर पटकावल्यात. त्याचा अंदाज नाही बांधू शकत असं सांगितलं. हे होते महेश पाटील, ज्यांना मिळाल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार, आकर्षक ट्रॉफी, त्याच्या जोडीला कॅश प्राइज देखील मिळालेले आहेत. पुढचा पुरस्कार आहे तो इंटरेस्टिंग असणार आहे. लगेच जाऊयात बेस्ट बॅट्समॅन कडे. बेस्ट बॅट्समॅन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दोन खेळाडू होते. एकाच्या नावी 67 होत्या, तर दुसऱ्याच्या नावी
दुसऱ्याच्या नावी 77 होत्या. फक्त 10 रनचा फरक होता. 10 धावेचा फरक होता. दोन खेळाडू होते, दोन. एक 67 ला होता, दुसरा 77 ला होता. एकाचं नाव आहे महेश पाटील, दुसऱ्याचं नाव आहे घनश्याम भोईर. सौरभ कोणतरी चुकीचं बोललाय तिथून, कोणतरी चुकीचं बोललाय. तो खेळाडू आहे घनश्याम भोईर किंवा महेश पाटील. एकाच्या नावी 67 होता, दुसऱ्याच्या नावी 77 होत्या. बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार देण्यासाठी आधी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. धवल पाटील, पराग पाटील, अजितदादा रोकडे. धवल पाटील, पराग पाटील साहेब आणि अजितदादा रोकडे यांना विनंती असेल आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. बेस्ट बॅट्समॅन. थोडंसं मिस्टेक होती, थोडंसं चुकीचं होतं. जे सांगितलं त्याच्यामध्ये चेंजेस होतं. तो खेळाडू आहे एकतर सौरभ पाटील किंवा महेश पाटील. या दोघांमध्ये रेस होती. एकाच्या नावी 67, दुसऱ्याच्या नावी 77. त्या 10 धाब्याच्या फरकामध्ये ज्यांना बाजी मारलंय त्या खेळाडूचं नाव आहे, त्याने नुकताच एका झालेल्या स्पर्धेमध्ये बायसिकल पटकावलंय. तो खेळाडू आहे सौरभ पाटील, बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट. सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू. या स्पर्धेमध्ये 77 धावा त्याच्या नावी आहेत. महेश पाटील यांच्या नावी 67 आहेत. अजितदादा रोकडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एकदा टाळ्यांचा गजर सौरभसाठी होऊ द्यात. सौरभ खूप चांगली इनिंग त्यानं खेळलेली आहेत, चांगली बॅटिंग त्यानं केलेली आहेत. बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार त्यांना मिळवलेला आहे. अजितदादा रोकडे यांच्याकडून 500 रुपये. धवलजी पाटील हे पारितोषिक मदत देत असताना पाहायला मिळतात. सौरभ आहेत म्हणून मला वाटतं की सौरभच्या थोडंसं लवकरच यायचं होतं. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊयात जे द्वितीय पारितोषिक आहे ते आपल्याला ज्यांच्या माध्यमातून आले आहेत श्री जनार्दन मामा लक्ष्मण पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला चषक आलेत द्वितीय पारितोषिकाचं. त्यामुळे ते देण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. कौशिकी पाटील यांना विनंती असेल, प्रदीप पाटील यांना विनंती असेल, मंगेश पाटील यांना विनंती असेल, अनिकेत म्हात्रे यांना विनंती असेल, धवल पाटील यांना विनंती असेल. टीम ऑनर आपण यापुढे. नील पाटील आपण यापुढे. अनिकेत या. आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ आहे. संघाचं नाव आहे टीम नेम क्वालिटी बॉईज. संघ ठरतो या स्पर्धेचा उपविजेता संघ. आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाईल. ती मात्र श्री जनार्दन मामा लक्ष्मण पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहेत. आणि ती ट्रॉफी घेण्यासाठी चला टीम या क्वालिटी. एकदा टाळ्यांचा गजर क्वालिटी बॉईज साठी होऊ द्या जोरदार. उपविजेता संघ मात्र आपण पाहिलं तर क्वालिटी बॉईज या संघाने पटकावलेले आहेत. त्याचा सर्वाधिक महत्वाचा पारितोषिक आहे. फक्त वाट पाहती कोणाच आहेत. मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीर. मालिकावीराचा पारितोषिक आहे ते देण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूयात.
मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी मालिकावीर आपल्या शिरगाव मास्टरचे खेळाडू आणि राजाराम पाटील साहेब आपण पुढे या. नाही आहेत. शिरगाव मास्टर ए आणि परिसर मास्टर बी चला दोघांनी या पुढे. कुमार हिरल राजाराम पाटील आणि कुमार आयंश राजाराम पाटील यांच्याकडून आपल्याला मालिकेवरची ट्रॉफी आलेली आहेत प्लस टीव्ही आपल्याला शिरगाव मास्टर ए संघाकडून आलेले आहेत. पहा त्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, दमदार त्यानं कामगिरी केलेली आहे. मग तुम्ही अजून उचलत नाही. मग तुमच्याकडे मी तेच पाहतो की तुम्ही काय करतात. हा चला तो खेळाडू आहे. दोन होते दोन खेळाडू होते. एकाच्या नावी 67 रन प्लस 9 विकेट 382 पॉईंट. नाही एक्झॅक्टली पोल लोकांना सांगणं गरजेचं आहे. ही माहिती लोकांपर्यंत कळणं गरजेचं आहे की कुठल्या खेळाडूला किती पॉईंट होते. त्याला एका खेळाडूला 67 रन 9 विकेट 382 पॉईंट होते. दुसऱ्या खेळाडूचे 426 पॉईंट आहेत. रन आहेत 106. 7 विकेट त्यानं घेतलेले आहेत प्लस त्यानं या स्पर्धेमध्ये चांगल्या कॅचेसही घेतलेल्या आहेत. तो खेळाडू आहे वन अँड ओनली मिस्टर घनश्याम भोईर, मॅन ऑफ द सिरीज. एलईडी टीव्ही प्लस ट्रॉफी एक सामना जो जिंकला होता 5 बॉल 23 गरज असताना घनश्याम भोईर यांनी बरोबर कॅमेरामॅन दृश्य टीपला घनश्याम भोईर यांना अजितदादा रोकडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं जात आहेत. हेमंत दादा यांच्याकडून 1000, पराग पाटील साहेबांकडून 500. चला हे घनश्याम भोईर आहेत. आज कुछ तुफानी करते हे. आता 2000 रुपयाचं पारितोषिक पण मिळालं. हेमंत दादा यांच्याकडून परागजी यांच्याकडून 500, अजितदादा रोकडे यांच्याकडून 500 रुपये. चला थँक्यू मान्यवरांचा आभार आहेत. नाही टीव्ही बाजूला घ्या. टीव्ही बाजूला घ्या. चला घनश्याम भोईरची आपण 2 मिनिटं चर्चा करूयात. नाही 2 शब्दांना 5 विचारणार. घनश्याम भोईर मॅन खास करून मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय कारण कालच्या दिवसामध्ये गेम खूप छान झाला होता आणि आज ही छान झाला कारण महत्त्वाचं होतं मॅन ऑफ द सिरीज नाही पण म्हणजे आमचे हेमंत पाटील आहेत ना त्यांना या SPL मध्ये ना म्हणजे 3 वर्ष द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी भेटले. तर आम्ही यावर्षी ठरवलेलं की आपण पहिल्या नंबरसाठी खेळावं आणि ते जे गेल्या वर्षी ठरवलं होतं ते यावर्षी पूर्ण झालं आहे. अशी एक चर्चा आहे की हेमंत पाटील यांनी सांगितलं होतं की आमचा संघ नाही क्वालिफाय होणार, अशी काही चर्चा होती. पण हेमंत दादा तुमच्या संघानं फायनल मारलेले आहेत. दुसरी गोष्ट घनश्याम भोईर मैदानावरती ज्यावेळी तुम्ही आले खेळ केलात, कालचा दिवस गाजवलात. आजच्या दिवसामध्ये समोर महेश पाटील यांचा संघ एक बलडच संघ होतात. दोन्ही संघ क्वालिटी आणि यशोदा महाराज एकच संघ आहेत. पण फायनलची मॅच जिंकल्यानंतर सेलिब्रेशन बाकीच्या सर्व काही गोष्टी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाल्यानंतर किती आनंद वाटतोय? नाही खूप छान वाटते कारण मॅन ऑफ द सिरीज ही खूप महत्त्वाची असते आणि ती मला भेटल्याबद्दल म्हणजे मला खूप बरं वाटले कारण ही जी ट्रॉफी आहे ना ही कमी वेळामध्ये भेटते आणि याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते. तर खूप बरं वाटते कारण ही ट्रॉफी सहजासहजी नाही मिळत. पाठीमागच्या वर्षामध्ये तुमची सायकल मिस झाली होती असं कौशिक पाटील यांना मला सांगितलं आताच. आता ही टीव्ही मिळाल्यात, आनंदाची गुड न्यूज आधी कोणाला देणार? नाही टीव्ही भेटले घरी पहिला देणार कारण बरं टीव्ही भेटली तर कारण एक टीव्ही खराब झाली होती आता ही लावणार तिकडे. नाही मला तेच ऐकायचं होतं. आता बायकोही खुश होणार, घरी सर्व खुश होणार कारण की टीव्ही घेऊन आल्यात. आता जो ओरडा मिळायचा तो मिळणार नाही कारण घरी टीव्ही घेऊन आल्यात. टीव्ही मिळाल्यानंतर घरी आनंद असेल, सेलिब्रेशन असणार आहेत. आणि आता तोच माझ्या मनामध्ये पण तोच प्रश्न होता की रात्री विचार चाललेला मनामध्ये, रात्री झोपताना पण विचार होता की टीव्ही मिळेल ना. रात्री नव्हता चाललेला विचार कारण रात्री आमचं काम फिट झालेलं एकदम. पण सकाळी ऑनर पण बोलत होते का थोडंसं आपल्याला शेवटच्या मॅचला एफर्ट लावायचा आहे कारण
म्हणजे रेस आहे, पण मी म्हटलं होतं की समोर दुसऱ्या दिवशीमध्ये आजच्या दिवसामध्ये महेश पाटील पण तितक्या फॉर्ममध्ये आहे. या वर्षामध्ये महेश पाटीलचा तो फॉर्म होता आणि थोडा डाऊट होता की महेश फक्त टेकओव्हर करू शकतो, बाकी तसं रेसमध्ये दुसरं कोण नाही. तर महेशला थांबवण्यासाठी आणि एक म्हणजे मनामध्ये होतं का महेशच्या जोडीला एक फायनल मॅच झाली पाहिजे, ती झाली, ते खूप बरं वाटलं. थँक्यू. आणि ते म्हणून म्हणते आधीच म्हटलं होतं की रात्री ते थोडंसं रनचं काउंटिंग पण होतं, ते खरंच चालू होतं. नाही असं काय नाही, ते काय लाईव्ह आहे, सर्वांना दिसते, त्याच्यामुळे तसा काय विचार नाही. पण आता काय त्या गोष्टी काय नव्हत्या. मला इम्पॉर्टंट फक्त एवढंच होतं की यशोदा महाराजमध्ये 2 वर्षापासून खेळतो, पण यशोदा महाराज टीमला म्हणजे देवाचा आम्हाला फुल सपोर्ट असतो आणि तो सातत्याने असतो. पण गेल्या वर्षी 2य क्रमांकाचं पटकावले, पण यावर्षी ठरवलेलं की 1ल्या क्रमांकाचं पटकावू. सेलिब्रेशन किती असणार आहेत? सेलिब्रेशन खूप आहे. आज मला वाटतं रात्रीचे 3 वाजणार. आणि हेमंत दादा हेमंत दादा असं एक व्यक्तिमत्व आहेत ना की हेमंत दादा असं एक व्यक्तिमत्व जो गेलेला पत्ता नेहमी बाहेर काढतात, असे आहेत. त्याने घनश्यामवरती विश्वास दाखवला, घनश्यामनं सक्सेसफुल करून दाखवल्यात. त्यामुळे घनश्याम आपल्या मनापासून अभिनंदन आहेत. हे होते मॅन ऑफ द सिरीजचे हकदार घनश्याम भोईर यांना मिळालेले आहेत. त्यानंतर जाऊयात या SPLच्या फायनलिस्ट. आणि हेमंत पाटील यांनी आता एक माहिती दिलीत. त्यांनी आधीच सांगितलं होतं आम्हाला की संघ जिंकला की ते आम्हाला गोव्याला नेणार आहेत. कन्फर्म केलं. एकदा टाळ्या होत्यात. गोव्याला जायचं आहे जे आपल्याला. चला धन्यवाद. क्वालिटीला पण नेणार, क्वालिटी टाळ्या वाजवा तुम्हाला पण नेणार आहेत, कारण त्यांनी सांगितलं आपण दोघांना पण नेऊया. चला दोघांना पण नेणार आहे, प्लस आम्हाला पण नेणार आहे. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन हे पारितोषिक दिनकर मामा, आपले दिनकर मामा समाजसेवक, एक गोड व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून आपल्याला आलं आहेत आणि त्या अनुपस्थित आहेत. हे देण्यासाठी कौशिक पाटील यांना विनंती करेन. त्यांच्या जोडीला राजू दादा, आपणास विनंती असेल त्यांच्या जोडीला टीम ऑनर हेमंतदादा पाटील. हेमंतदादा आपण उभं राहायचं आहेत आणि जॉईन व्हायचं. आपण सर्वांना विनंती असेल. मयूर दादा आणि सर्व मान्यवर आहेत, सर्व मान्यवर पुढे या. चला सर्वांनी पुढे या. पाठीमागे असताना पुढे या. अजित दादा या. एक गोड असं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व अजित दादा रुगणे. आणि अजित दादांना विनंती असेल आपण सर्वांनी पुढे या. पराग जापानी पुढे वा. ट्रॉफी मानकरी टीमचं नाव आहे या वर्षाचा SPL जिंकणारा संघ. टीमचं नाव यशोदा महाराज संघ. एकदा टाळ्यांचा गजर. चॅम्पियन, जे स्वप्न साकार केलं होतं ते स्वप्न साकार झालं आहे. मागच्या वर्षाचा रनर अप, या वर्षाचा चॅम्पियन. चला मंगेश पाटील या वरती या, ट्रॉफी देण्यासाठी या. संघ पराभूत झाला हे सर्वाधिक त्यांना लागलं. अगदी अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. शिरगाव गावाचे विशीवरती मंदिर हाय सुंदर. अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. ही स्पर्धा आपण पाहिलं तर यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळालेत. आणि विशेष करून या स्पर्धेच्या माध्यमातून जी समालोचन करण्याची संधी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मिळालेत. पर्व 4थ्यामध्ये आपल्याला जॉईन करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल चेतनदादा भोईर, त्याच्यानंतर खास करून चेतनजी किनी, CK दादा, आमचे मयूरदादा पाटील असतील, दिगंबर म्हात्रे असतील, स्पेशली सर्वांचं मनापासून आभार आहेत. 8 संघमालक ज्यांनी या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं त्यांचं मनापासून आभार. ज्या दानशूर व्यक्तिमत्वाने आम्हाला मदत केली त्यांचं मनापासून आभार आहेत. कोणाचा चुकून मापून सन्मान राहिला असेल तर मंडळाच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. तो सन्मान तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जी समालोचन करण्याची संधी दरवर्षी मला देत आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्व आयोजकांचा मनापासून आभार आहेत. 8 संघमालकांना विनंती आहेत मयूरजी पाटील यांच्याशी संपर्क साधा, अर्थातच आयोजकांशी संपर्क साधायचे आहेत ही विनंती असणार आहेत. 8 संघमालकांना विनंती आहेत लगेच आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. ही स्पर्धा संपलं असं जाहीर करूयात. DBN लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले होते शिरगाव गावामध्ये, रायपाडा गावामध्ये, कंदरपाडा, कुंभारपाडा, टाकपाडा, बरेच प्रेक्षक वर्ग बाहेरच्या गावामधून देखील आम्हाला आनंद घेत होते. तर सर्वांचं पुन्हा मनापासून आभार आहेत. ही स्पर्धा संपल्याचं जाहीर करूयात. भेटूयात पर्व 5 मध्ये.
आणि म्हणून आधी म्हटलं मी ज्यांचा ज्याचा सन्मान राहिला त्यांचा सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण प्रत्येकाचं बहुमूल्य योगदान होतं. 8 संघ मालक आहेत, 8 संघ मालक संपर्क साधा. 8 संघ मालकांना विनंती आहेत, 8 संघ मालकांनी आयोजकांशी संपर्क साधा. प्रदीप पाटील, धवल पाटील, प्रेमराज संपर्क साधा आयोजकांशी. आणि अनिकेत म्हात्रे, 8 संघ मालकांना विनंती आहेत आपण यावरती. अभिनंदन टीम यशोदा महाराज संघ, हेमंतदादा पाटील पॉवर इन्व्हर्टर बॅटरीचे मालक आणि त्यांचा संघ जिंकलेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. सेकंड रनर अप राहिलं क्वालिटी बॉईज नील पाटील यांचा संघ, त्यांचंही अभिनंदन आपण करूयात. ही स्पर्धा संपन्न झालं असं जाहीर करूयात. पुण्याच्या प्रेक्षकांचा मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.